सर्वांना नमस्कार, सलाम अलैकुम, जय भीम, जय मल्हार. मित्रांनो, खूप गाजलेल्या आणि खूप लांबवर चाललेल्या निवडणुका एकदाच्या संपल्या. म्हणजे त्याचा एक सुस्कारा लोकांनी टाकला असेल. आणि जे आपली मराठीत म्हणे ना, गंगेत घोडं आलं, तर शेवटी ही इलेक्शन संपली. पण इतकं ती केवळ लांबली म्हणून लवकर संपावी असं वाटत होतं, इतकंच त्याचं महत्त्व नाही. ही ऐतिहासिक निवडणूक होती. भारताचं राजकारण चुकीच्या लोकांच्या हातात गेलं होतं. धर्मावरनं भेदाभेद करणारे, म्हणजे आपल्या संबंध हिंदू धर्मानं संतांनी, संत तुकारामचं भेदाभेद अमंगळ असं सांगितलं आहे. आणि इथं रोज भेदावरच राजकारण करायचं, हिंदू मुस्लिम असे लोक, आणि लोकांचे अधिकार कमी करून आपल्या हातामध्ये सगळी सत्ता केंद्रित करणारे नरेंद्र मोदी आणि शाह हे सत्तेत बसले होते. त्यांनी भाजपच्या खासदारांची, सामान्य खासदारांचे जे काय अधिकार असतील ते पण काढून घेतले. लोकसभेचे काढून घेतले अधिकार, आणि विरोधी पक्षांचे अधिकार काढून घेतले. त्यांच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स, CBI अशा तपासण्या लावून त्यांना मोडून काढायचं मानसिकदृष्ट्या, अन्य दृष्टीनं, आणि मग त्यांना आपल्यात घ्यायचं. म्हणून होता होता भाजप हा पक्ष राहिला नाही. म्हणजे पक्ष म्हणजे समविचाराचे, नंतर ज्यांना समान हक्क आहेत असे लोक, असं राहिलं नाही. मुळामध्ये इतरांनी आघाड्या केल्यामुळे त्यांच्या आघाड्याचं आमचा फार पक्ष आणि आमच्या पक्षाचं बळ सर्व आघाड्यांच्या एकत्रित बळापेक्षा जास्त आहे अशी डिंग मारायची ही जी पद्धत आहे नरेंद्र मोदींची. पण त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, मुळात भाजप हा पक्ष हीच एक आघाडी आहे. बाहेरचे भ्रष्ट लोक त्याने बंदूक लावून तुरुंगात टाकू का आमच्या पक्षात येतो असं म्हणून आलेले, आणि त्याने तुरुंगात जाण्यापेक्षा भाजप स्वीकारल्यामुळे भाजपमध्ये त्याने आपले अधिकार आधीच सोडून दिले होते. फक्त तुरुंगापेक्षा बरा पर्याय, प्रतिष्ठा थोडीशी वाचली. म्हणून भाजपमध्ये केवळ भाजपचे लोक नाहीत, ते मोठा पक्ष वगैरे किती त्याने आपले ढोल बडवू द्यात, पण तो पक्षच मुळामध्ये बाहेरून आणलेल्या लोकांच्या मुळे वाढलेला पक्ष आहे. आणि तो संख्येनं वाढलेला आहे, गुणानं वाढलेला नाही. कारण त्यांच्या विचाराचे नसलेले अनेक लोक मौन बाळगून त्या पक्षात आहेत. तर अशी एक NDA आणि दुसरी इंडिया आघाडी असं सामना चालला होता. 7 चरण होते या निवडणुकीचे, आणि प्रत्येक चरणाचा रिपोर्ट पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना मिळणार, बाहेर इतरांना काय मिळणार, आणि त्याच्यामध्ये काय कमतरते बघून ते पुढच्या चरणाच्या सीट्स कशा आहेत, तिथे कोणत्या जातीचं काय मतदान आहे हे बघून बोलायचं. म्हणून त्यांच्या सोयीकरता 7 चरण घेतले होते. हे इलेक्शन कमिशननं देशाच्या सोयीनं घेतले नाहीत. 2 ते 3 चरणात त्या निवडणुका झाल्या असत्या 8 ते 10 दिवसात. आणि परत हे दावा करतायत की एकाच वेळी विधानसभा आणि सर्वच निवडणुका, लोकसभा, विधानसभा, ग्रामपंचायतपासून म्युन्सिपाल्टी, शहरपालिका, ह्या एका दिवशी घ्यायच्या. मग त्यावेळेला यंत्रणा कशी करणार तुम्ही? आता जर 7 चरण ठेवत असाल आणि 72 दिवसाच्या वर लावत असणार तर कसं करणार? पण हे आपल्या थापाच होत्या. मोदी एकट्यावर त्यांनी निवडणूक घेतली होती, आणि त्यांना फिरायला सोपं पडावं, आणि प्रत्येक चरणवाईज जेवढ्या ठिकाणी त्यांना जाता येईल, सगळे पंतप्रधानाचे सोयी असताना जनतेचाच पैशावर कसा प्रचार करता येईल तेवढ्या पद्धतीने एक दिवसात जेवढं होईल त्या पद्धतीने त्यांना 72 दिवस हे घ्यायचं होतं. पण प्रचार सभा म्हणून 72 दिवसात इलेक्शन केली. तर मित्रांनो, होता या निवडणुकीला असा रंग आला की पुढे 2-3 चरणानंतर नरेंद्र मोदी यांचा तोल ढासळला, आणि ते म्हणाले की काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर बोट ठेवून काँग्रेसच्या जाहीरनाम्याचाच प्रचार करायला लागले की तो मुसलमानांसाठी केलेला
जाहीरनामा आहे, त्याच्यावर मुस्लिम लीगची छाया आहे. और पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है. इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे? जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे. घुसपैठियों को बांटेंगे. क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाएगा? आपको मंजूर है? ये कांग्रेस का मैनिफेस्टो कह रहा है. आरक्षण का जो हक बाबा साहब ने दलित, पिछड़ों और आदिवासियों को दिया, कांग्रेस और इंडिया अलायंस वाले उसे मजहब के आधार पर मुसलमानों को देना चाहते थे. मुस्लिमों का देश के संसाधनों पर पहला हक है, ये मनमोहन जी का बयान है. और ये संयोग नहीं था और ये अकेला बयान नहीं था. कांग्रेस पार्टी की सोच हमेशा से तुष्टीकरण की रही है, वोट बैंक की राजनीती की रही है. हे दादांचं तसं काही नव्हतं त्याच्यात, पण खोटं बोलण्याचं त्यांचं आहेच. ते खोटंही बोलवतं, म्हणजे धर्माला एक तर राजकारणात आणलं, मी रामाला आणलं. आता रामाला हे आणणारे कोण, राम आधी का मोदी आधी, असे सगळे प्रश्न आले. पण शेवट त्यांनी कळस चढवला आणि तो चढवला की मी जीवशास्त्रीय इतर माणसं जशी जन्माला येतात आईच्या पोटातून, तसा बायोलॉजिकल मनुष्य नाही आहे, मला ईश्वराने इथं पाठवलेलं आहे हे कार्य करायला. मुझे लगता था कि शायद बायोलॉजिकली मुझे जन्म दिया गया है. माँ के जाने के बाद इन सारे अनुभवों को मैं जोड़ करके देखता हूँ तो मैं कन्विंस हो चुका हूँ. गलत हो सकता हूँ, लोग लेफ्टिस्ट लोग तो मेरे धज्जियाँ उड़ा देंगे, मेरे बाल नोच लेंगे. मैं कन्विंस हो चुका हूँ कि परमात्मा ने मुझे भेजा है. ईश्वराविषयी जे काय माणसाच्या मनामध्ये त्याच्यापुढे आपण यखचित आहोत असं वाटत असतं, ती भावना निर्माण व्हावी मोदींच्या पुढे. हा मोदींनी शेवटी प्रयत्न केला आणि सगळं हास्यास्पद बोलायला लागले. म्हणजे पंतप्रधानांनी जे बोलावं ते निदान पंतप्रधानासारखं बोलावं ना, विदूषकासारखं. कारण गल्लीतल्या टपोरी माणसारखं बोल नाही. शेवटचं भाषण त्यांचं ध्यानाला जाण्यापूर्वी होतं पंजाबमध्ये, तेव्हा तर म्हणाले मोदीला नीट समजून घ्या, नाही समजून घेतलं आणि मी जर तोंड उघडलं तर तुमच्या विरोधकांच्या 7 पिढ्या गप्प बसतील, भाषा तुमचं बंद होईल. म्हणजे असं दमदाटीचं भाषण असं पंतप्रधान करतात का? आणि तिथून ते ध्यानाला गेले. ध्यान हा देखील एक प्रचार होता, कारण ध्यान एकांतात करायचं असतं, एकट्यासाठी असतं, आत्मपरीक्षणासाठी असतं, आत्मोन्नती करता असतं. ते घरात करू शकले असते, ते काय पंतप्रधान नाहीत. त्यांनी सांगितलं कोणी मला भेटायचं नाही भेटायचं. पण हे सगळं समारंभाने ते सैन्यबरोबर घेऊन त्या विवेकानंद शिला स्मारकावर गेले, कारण तिथे कोणी काही शत्रूने करू नये म्हणून नेव्हीचे तर सैनिक होते तिथं, आणि बाकी हे ब्लॅक कॅट कमांडोज वगैरे तर भरपूर, आणि कॅमेरे वगैरे भरपूर, आणि यांची प्रत्येक हालचाल, चेहरा, यांची मुद्रा सगळं दाखवलं जायचं. म्हणजे ते पुढच्या काळामध्ये प्रचार बंद झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रचारात टी व्हीच्या माध्यमातून सर्व देशात त्यांच्या प्रतिमा दाखवल्यामुळे अस्तित्वातच होते. सर्व ठिकाणी त्यांचा परिणाम घडतच होता. आता इतकं झाल्यानंतर निवडणुकीचे निकालाबाबत 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक्झिट पोल आले, त्यांनी सांगितलं याला 400 जागा मिळणार. म्हणजे जे मोदी आधीपासून म्हणत होते तेच एक्झिट पोलनी दाखवलं. तर खरं म्हणजे एक्झिट पोलला बंदीच घातली पाहिजे, आणि नाही घातली तर आपण ते ऐकून आपला काही परिणाम झाला नाही पाहिजे. किती लोक नर्वस झाले, घाबरले, आणि मुख्य म्हणजे त्यांचे खिसे रिकामे करण्याचा डाव होता. असं म्हणतात की या कॉर्पोरेट कंपन्यांनी इलेक्शनला 26,000 कोटी खर्च केले, म्हणजे भाजपला दिले. त्यांच्याच पैशावर हे चालतं ना कॉर्पोरेट कंपन्यांच्याकडनं, आणि ते त्यांना काढण्याकरता
ते एक्झिट पोलला पैसे देऊन भाजपच्या बाजूने त्यांनी दाखवायचं असं आधीच सांगितलेलं असतं. ते काय पोल म्हणजे फार काही खरा नसतो. आणि तो पोल आल्याबरोबर मार्केट वाढलं, शेअर मार्केट, आणि लोकांनी पैसे गुंतवले लहान लहान माणसाने. आणि मग खरे निवडणुकीचे निकाल आल्यानंतर ते कोसळलं, शेअरचे भाव गडगडले, विशेषतः अदानीचे गडगडले. आणि ते गडगडल्यानंतर त्यांनी लगेच त्यांचे पैसे काढून घेतले. म्हणजे नुकसान झालं तर ते हा आकडा जो आहे 26,000 कोटीचा, तसाच लाखो कोटीचा भुर्दंड सामान्य शेअर बाजारात भाग घेणारा जो मध्यमवर्गीय की थोडे 2 पैसे वाढावेत, तो त्या मंदीमध्ये एकदम सेन्सेक्स कोसळला धाडकन, खरे निकाल यायला लागल्याबरोबर. आणि त्याच्यामध्ये ते त्यांनी गमावलं. आणि मधल्या काळात कंपनीने आपला पैसा नफ्यासह काढला, जो राजकीय पक्षांना म्हणजे भाजपला दिलेला होता. तर एक्झिट पोल खोटे असतात. पोलचं ते नाटक करतात की आम्ही फार लोकांना विचारलं वगैरे. आणि मग पोल यायला, निवडणुकीचे निकाल यायला लागले काल, तेव्हा काय लक्षात आलं आपल्या की भाजप 240च्या पुढे जाईच ना. तिथल्या तिथे 242 घ्यायचे, पुन्हा 239 होणार. पण असं करून 240 या आकड्याभोवती फिरत राहिली. एवढा मोठा पक्ष, इतका पैसा त्यांच्याकडे, आणि असले मोदी शाह आणि यांचे कर्दनकाळ इतरांचा असलेले लोक त्यांचे प्रमुख, असं असून त्यांचं 240च्या वर काही गेलं नाही. आता त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्यासह त्यांना बहुमत मिळतं आहे. आता त्या पक्षांमध्ये महत्त्वाचे आहेत 2 की ज्यांच्याकडं 30च्या आसपास खासदार आहेत. ते आहेत दोन्ही मुख्यमंत्री, एक बिहारचे नितीश बाबू आणि इकडचे आंध्रचे चंद्राबाबू. यांचं मिळून यांचं बहुमत होतं आहे, BJPचं काही होत नाही. आता ह्या दोघांच्यावर सगळ्या सरकारचं कसं गठन होणार हे ठरणार आहे. ते काय मागतात, मोदींनी काय कमी त्रास दिला आहे का सगळ्यांना? सगळ्यांना त्रास दिल्यामुळे आता मोदींना जर त्यांना सत्तेवर आणायचं असेल तर तो नांगी नसलेला विंचूक करायचा आहे त्यांना, किंवा जबड्यामध्ये दात नसलेला सिंह करायचा आहे, नख नसलेला, पंजाला नख नसलेला वन्य प्राणी करायचा आहे. असं करता आलं तर ते जातील त्याच्यात आणि ते सरकार येईल. म्हणून आता काही झालं तरी 2च शक्यता आहेत. एक, मोदी नावापुरते म्हणजे त्याला म्हणतात कुंकवापुरते, परंतु त्यांना फारशी पॉवर नसलेले मोदी शहांना, आणि महत्त्वाची मंत्रिपदं हे मागणार 2 जण, आणि त्यांचं ते सॅटिस्फाय झालं, किंवा उपपंतप्रधान करा असंही म्हणतील. आणि ते झालं नाही तर बरं राहिलं. जरी त्यांच्याकडं कमी असले खासदार तरी ते नसले तर BJPला सत्ता नाही, BJPला विरोधी पक्ष म्हणून बसवावं लागेल. आणि मोदींना ते सहन होण्यासारखंच नाही. एक तर 400वरनं तुम्ही 298वर आला यांच्यासह, NDAच्या घटकांसह, आणि स्वतः 370 म्हणत होता, ते 240वर आला. किती अंतर पडलं? तर ह्यामध्ये मोदींचा राजकीय पराभव झालेला आहे. नैतिक तर त्यांचा झालेलाच आहे, परंतु राजकीय पराभव झाला. आणि विशेषतः या निवडणुकीची अशी आहे की आधी लोक म्हणायचे की बिहार, महाराष्ट्र, बंगाल, कर्नाटक ही मोठी राज्य आहेत ज्यांच्याकडे UPला 80 आहेत खासदार, पण महाराष्ट्रात सेकंड म्हणजे 48 आहेत. तर 48, 40, 42 असे असलेले हे राज्य आहेत, हे ठरवतील. आणि इथे भाजपला विरोध आहे. पण तिसरंच निघालं यावेळेला, UP म्हणजे त्यांच्या घरातच ते मोदींचं शहांचं आवडतं आहे ना, पुलवामाच्या वेळेला घर में घुस के मारा, तसं त्यांचं UP हे घर, कारण तिथे रामाची गोटी पाजलेली लोकांना, त्या गुंगीत असणार. राम मंदिर झालं, पुष्कळ प्रचार केला.
म्हणजे जे गैरच आहे. धर्माला राजकारणात आणणं गैर आहे, देवाला आणणं गैर आहे, स्वतः देव आहे असं म्हणणं हे गैर आहे. लोकशाही वगैरे माणसाच्या गोष्टी आहेत. स्वर्गात लोकशाही आहे का अधिकारशाही आहे इंद्राची आपल्याला काय माहीत नाही, आणि मुळात तो आहे का नाही ही कल्पनाच आहे सर्व. पण UPमध्ये 80 सीटपैकी आम्ही 80 मिळवणार असं म्हणणार आहे. मागच्या वेळेला 63 मिळालेले आणि आता फक्त 33 मिळाले 80 पैकी. आणि काँग्रेस आणि समाजवादी पक्ष अखिलेश यादवांचा हे म्हणून 44 आले, त्यांना जास्त आले. तर सगळ्या बाजूनं तसं पाहिलं तर मोदींचा पराभव होत गेलेला आहे. ठिकठिकाणी ते म्हणले त्या गोष्टी खोट्या ठरल्या आहेत. नैतिक पराभव झाला आहे, राजकीय पराभव झालेला आहे. आता अशा याच्यामध्ये कोणी असं म्हणे की मी खटपट करणार नाही, कारण मला लोकांनी नाकारले, मी सत्तेवर असताना मला सत्तेवर जाता येणार नाही इथपर्यंत खाली आणून ठेवलेलं आहे. पण ते काय राजीव गांधी नाहीत. राजीव गांधींना 400 सीट मिळाल्या होत्या, पण पुढच्या वेळेला ते खाली आले, 240वरच आले होते. तर त्यांनी सांगितलं की आम्ही विरोधी पक्ष म्हणून बसणार, जनतेने असं आम्हाला जनादेश दिलेला आहे. आणि त्यावेळेस मग VP सिंग पंतप्रधान झाले. फारसं बहुमत नव्हतं, पण कोॲलिशन करून झालं आणि त्याला भाजपने बाहेरून पाठिंबा दिला होता त्या सरकार. हे आपल्या डोळ्यासमोर आहे. आता फार काही जुना इतिहास नाही, पुराणातले वांगी नाही आहेत, हे ताजी आहेत, ताज्या गोष्टी आहेत. तर यांनी राजीनामा देऊन आम्ही भाजपमध्ये विरोधी पक्षात बसणार असं म्हणायला पाहिजे, पण ते नाही. दुसरं असं की त्यांनी इतरांचे अधिकार छिनावून घेताना सर्वात जास्त ज्यांना म्हणजे अंगात काही त्राण ठेवलं नाही, कुठले अधिकार ठेवले नाही, कुठले हक्क ठेवले नाही, ते म्हणजे BJPच्या लोकांना. त्यांचा स्वपक्षामध्ये त्यांनी सगळ्यांचे हातपाय कापलेले, नखं काढून घेतलेले, दात काढून घेतलेले, प्रश्न विचारण्याची सोय नाही. आणि तिसरं केलेले ते प्रसार माध्यमांना त्यांनी जवळजवळ नष्ट करून टाकलेलं आहे. आणि मतदारांना देवाची धर्माची गुंगी द्यायचं असं त्यांचं चाललेलं. तर आता जर मोदी स्वतःहून बहुमत मिळवू शकले असते तर इंडियाला काही किंमत न देताना द्या पाठिंबा, नाही तर नका देऊ, तुम्हाला विचारणार नाही, निर्णय आम्हीच घेणार, असं 10 वर्ष जे चाललं होतं तसं इंडियाचं सरकार चाललं असतं. ज्यांना ते पसंत आहे स्वाभिमान शून्यता ते लोक राहिले असते. पण आता तसं नाही आहे. मोदींनी भाजपला सत्ता मिळवून देण्यामध्ये पूर्ण ते अपयशी झालेले आहेत. त्यामुळं कदाचित भाजपच्या अंतर्गत थोडीफार धुगधुगी असेल, काही पक्षांतर्गत जे स्वातंत्र्य पक्षांतर्गत लोकशाही जे असते तर त्याच्यामध्ये ते हा नेता बदलतील. आणि नेता बदललेल्या भाजपबद्दल इतका आक्षेप आज आपल्याला जो वाटतो तो नाही. तशी भाजप मुळातली त्यांची आयडिओलॉजीच आक्षेपार्ह आहे, देश तोडणारी आहे. पण नरेंद्र मोदी जर सर्व मुख्य कळस म्हणून असतील तर त्यातले त्यात टॉलरेबल आहे. म्हणजे अटल बिहारीच्या काळातली भाजप एवढी लोकांना टोचत नव्हती. चुकीच्या आयडिओलॉजीवर जरी असले तरी अटल बिहारी वागण्यामध्ये मोदी नव्हते. ही वेगळीच आहे. आणि याच्यामध्ये त्याने भाजपला शून्यवत केलेलं आहे. तर भाजपमध्ये काही दुगदुगी असेल तर तिथं उठाव होतो आहे का हे आपल्याला येत्या काही तासात कळेल किंवा काही दिवसात कळेल. आणि त्याच्यानंतर इंडिया आघाडीला काय अवस्था आली, त्यांचं काही फार म्हणजे हास्यास्पद असं कमी नाही आले. त्यांच्या कल्पनेपेक्षा जास्तच त्यांना खासदार मिळालेले आहेत. आणि त्यांना यांच्यापेक्षा 59-60 कमी आहेत भाजपपेक्षा. परंतु 272 करता ते सुद्धा नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांची साथ घेऊ शकतात. शिवाय ममता बॅनर्जी आहेत, तेव्हा त्यांची बेरीज 272च्या पुढे जाऊ शकते. पण हे मुख्यतः नितीश कुमार जे आधी ज्यांनी आपण इंडिया आघाडीत आहोत असं म्हटलेलं आहे त्या दोघांवर अवलंबून आहे. पण त्यांची आयडिओलॉजी, त्यांचे आपापल्या प्रांतातले राजकीय दबाव, आता या दोघांनाही मुस्लिमांची मतं पाहिजे असलेले लोक आहेत.
त्यांना मोदींच्या मुस्लिमांना सतत दिवसात राहायचं हे धोरण परवडणार नाही. यांनी तेलुगू देशमच्या TDP पार्टी चंद्रबाबू नायडूंचं जाहीरच केलं आहे की OBCच्या अंतर्गत 4% आरक्षण ते मुस्लिम आहेत म्हणून टाळलं जाणार नाही. ते OBC असले तर मुस्लिम असले तरी 4% त्यांना मिळेल. आता हे आणि मग मोदी यांचं कसं जमणार? ते ह्या 2-3 दिवसात आता मुत्सद्देगिरीचा काळ आहे. आकडे आले आपल्या हातात, पण मुत्सद्देगिरी इंडिया अलायन्स, इंडिया आघाडीची आणि NDची अशी दोन्ही बाजूनं चालू आहे. आणि तिसरा भाग आहे की BJPवर ज्यांचा प्रभाव आहे त्याच्यामध्ये आलेले 30-35% बाहेरचे लोक काढून टाका, पण उरलेले लोक हिंदुत्ववादी आयडिओलॉजी, RSS, राष्ट्रीय स्वयंसेवक या सगळ्यांचा जो काही दबाव आहे त्याच्यातून ते नेतृत्व बदल करतात का हा प्रश्न आहे. जर आघाडीमध्ये ह्या 2 लोकांनी चंद्रबाबू नायडू आणि नितीश बाबू यांनी साथ दिली नाही तर त्यांना सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून राष्ट्रपतीकडे पोहोचल्यानंतर मोदींना प्रयत्न करा आणि 1 महिन्याच्या आत किंवा 15 दिवसाच्या आत विश्वासाचा ठराव मंजूर करा लोकसभेत असं राष्ट्रपती सांगू शकतात, जर दुसरे कोणाचेच आकडे झाले नाही 272. पण त्याच्या आधी त्यांचं नेतृत्व बदल जाईल पक्षात, म्हणजे जाईल भाजपचा माणूस आणि तो म्हणे की आम्हाला संधी द्या. पण नाही झालं तिथं अविश्वास ठराव पास नाही झाला तर, कारण ते अल्पमतातच असणार. पण ज्यांनी आधीच कमिटमेंट केली आणि सगळ्यांनी सह्या दिल्या त्यांना आम्हाला हा पंतप्रधान पदावर बसलेली ही व्यक्ती आम्ही नेता मानतो असं जर इंडिया आघाडी पत्र देऊ शकले तर इंडिया आघाडीचं सरकार येईल. पण इंडिया आघाडीचं सरकार येण्यामध्ये कुठल्याही राज्य पातळीच्या पक्षाचा इंटरेस्ट असणार, कारण मुळामध्ये प्रादेशिक पक्षांना खूप त्रास दिलेला आहे BJP सरकारने किंवा मोदी शहांनी. त्यामुळं त्यांचं अस्तित्व टिकवण्याकरता त्यांना इंडिया आघाडीच योग्य वाटेल. ममता बॅनर्जींचे पैसेच दिले नाहीत, त्यांच्या वाट्याचे राज्याच्या वाट्याचे पैसे तर ते इतक्या अडचणीत आल्या, पण त्यांचं नाक दाबून तोंड उघडायचं, तुम्ही आमच्या विरोधात म्हणून आम्ही तुम्हाला पैसेच देणार नाही तुमच्या वाट्याचे. ही वर्गसंघर्षासमान भारतामध्ये एवढी मोठी प्रचंड अशी ही संघर्षमय निवडणूक झाली आणि याच्यामध्ये बहुसंख्याक लोक हे वंचित वर्गाचे आहेत, नाहिरे वर्गाचे आहेत, गरीब वर्गाचे आहेत. त्यांचा हा उठाव आहे तर हे फार सुचिन्ह आहे. जगातले मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणजे 140 करोड लोक हे एकत्र येऊन व्होटिंग करून राज्य निर्माण करतात, ही जगाला फार आश्चर्य वाटतं. आणि एवढ्या अडचणी लोक असताना, एवढ्या विविध भाषा, विविध धर्म, काय इथे भेदाभेद म्हणजे त्याला काही मर्यादाच नाही. इतके भेदाभेद असतानाही लोकशाही कशी चालू आहे असं आश्चर्य वाटतं. आणि मधल्या काळामध्ये जगाला काळजी वाटू लागली होती की मोदी नावाचा हुकुमशाह ह्याच लोकशाहीतून निर्माण झाला. म्हणजे असा निष्कर्ष निघाला असता की समाजातल्या गरीब लोकांमध्ये खूप विसंगती असल्या, धर्माच्या, रंगभेदाच्या किंवा जातीबद्ध याच्यामध्ये दलित, बिगर दलित असे भेदाभेद असले तर कदाचित हुकुमशाह निर्माण होतो, तो कोणाला तरी आपल्याबरोबर घेतो. पण यावेळेला पहिल्यांदाच दिसलं की ह्यांनी एकजुटीनं मतदान अत्यंत शहाणपणाने केलं आणि मोदी राजवटीला वेसण घातली. हे कसं दिसतं मला, बिबट्याने धुमाकूळ घातला, याचं पोर उचललं त्याचं पोर उचललं अशा बातम्या येतात आणि मग सगळे मागे लागतात आणि त्याच्यावर जाळं टाकून त्याला जेरबंद करून पिंजऱ्यामध्ये अडकवतात. तर मोदी नावाच्या बिबट्याला जेरबंद केलं असं या निवडणुकीचा मतितार्थ काढता येईल.